तालुक्यातील कोकळगाव येथील गरीब मजूर महिला ज्यांचे दररोज मजुरी केल्याशिवाय पोट भागत नाही अशा गरीब मजूर महिलांकडून तालुक्यातील मौजे सरवडी येथील मुजोर शेतमालक वरसुकेत मोतीराम मोहिते व अशोक मोतीराम मोहिते यांनी दिवाळीपूर्वी स्वतःच्या शेतात मोलमजुरी करून घेतले आणि त्यानंतर विविध कारणे व अडचणी सांगून सदर माय माऊली मजूर महिलांच्या मजुरीचे पैसे अद्यापर्यंत दिले नाहीत। त्या महिलांनी पाठीवर मारा पण पोटावर मारू नका म्हणत वारंवार विनंती केली असता तुम्हाला कुठे जायचंय तिथे जा, मी तुम्हाला एक फुटका मनी सुद्धा देणार नाही, मी कुठेही इतर ठिकाणी हजारो रुपये देईन पण तुम्हाला देणार नाही, माझे खूप मोठ्या लोकांच्या ओळखी आहेत, माझे कोणीही वाकडे करू शकत नाही असे उद्धट बोलून सातत्याने शिवीगाळ करत मजुरीचे पैसे देणे टाळत आहेत। शेवटी प्रामाणिकपणे काम केलेल्या कष्टाचे पैसे देत नसल्याने मजूर महिलांनी न्याय मागण्यासाठी संबंधित पोलीस चौकी कासार सिरसी येथे गावातूनच पोस्ट स्पीडने तक्रार अर्ज दिनांक 16 डिसेंबर रोजी केले। संबंधित बीट अंमलदार यांनाही वारंवार विनंती केली असता अद्यापपर्यंत न्याय मिळाला नसून मजुरीचे पैसे देण्यात आले नाहीत। मी एक मजूर माता आहे। तसंच संघटना सोबत 10 महिला आहेत। आम्ही सर्व मजूर करत आहोत। सध्या आमचं काय पोट हातावरलं पोट आहे। मजुरी केली तर भाकर भेटते, नाही केली तर नाही भेटत। तसंच म्हणून आम्ही दिवाळीच्या अगोदर दिवाळी करण्यासाठी सरवडी गावामध्ये सोयाबीन काढायसाठी गेलतो। आम्ही राहणार कोकळगावचे आहे, ती शेतकरी आहे सरवडीचा। मग त्या सरवडीच्या शेतकऱ्याने काय केले, सोयाबीन काढून घेतले, 6000 एकरी काढून 6000 एकरी ठरवले, सगळं केले, काढले। आता त्यांना पैसे जी मागत आहे ती मागत आहोत तर त्यांना जे ही दाद देणार आले आणि आज देतो उद्या देतो येड्यात काढायले आम्हाला। येड्यात काढायले म्हणून जसं आम्हाला कळलं तसं आम्ही शिर्शी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली। त्यांना हाती धरून त्यांना पण हे करणार आले, आम्हाला सपोर्ट करणार आले। तर तसंच तिथं सपोर्ट होणार म्हणून लातूरमध्ये गेलो। लातूरहून काही झालं नाही म्हणून आज इथं आम्ही निलंग्यात आलेलो आहेत। तर सर्वांनी सपोर्ट करून आम्हाला जरा एवढं न्याय मिळवून द्यावा। याच्यामुळेच आमचं हातावरलं पोट असल्यामुळे आम्हाला दुसरं काही करता येईना। त्याच्या भरपूर प्रयत्न करून बी आम्ही ह्याच्यात अयशस्वी झालो आहोत। आम्हाला यशस्वी करून द्यावं आणि एवढे आम्हाला अन्याय मिळाला आहे, न्याय मिळवून द्यावं।